function, definition of function. Yes, in last lecture we have seen the definition. The definition of function we categorize into the 4 parts. सांगता येईल का कुणाला? Function is named independent or self-contained block of statement Yes. which program a specific task and may return value to the following program. Okay. Function may return a value. Okay, function एखादी व्हॅल्यू रिटर्न सुद्धा करू शकतो असं म्हटलेलं आहे शेवटच्या लाईन मध्ये. ओके, त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं लास्ट टाइम मध्ये एसक्यूआरटी फंक्शन. ओके, सो एसक्यूआरटी फंक्शन विल पासिंग द नंबर and that function returns the square root of the given number. Okay, so that is the one best example for function returns the value. Function value return करू शकतो याचं एक बेस्ट एक्झाम्पल आपण एसक्यूआरटी चं पाहिलेलं आहे. ओके, सो नाउ विल मूव टू द नेक्स्ट फंक्शन. एक एक्झाम्पल आपण बघूयात अजून एका फंक्शनचा. त्याचं नाव आहे पॉवर फंक्शन. ओके, हा पॉवर फंक्शनचा यूज म्हणजे काय असतो? सी, पॉवर फंक्शन जर तुम्हाला वापरायचं असेल किंवा एसक्यूआरटी फंक्शन जर तुम्हाला वापरायचं असेल तर आपण बघितलं इफ यू आर गोइंग टू यूज एनी लायब्ररी फंक्शन यू शुड हॅव टू इन्क्लूड द हेडर फाइल ऑफ दॅट पर्टिक्युलर फंक्शन. ओके, कोणतं फंक्शन आपण वापरत आहोत तर त्या फंक्शनचा हेडर फाइल तुम्हाला लिहिणं मस्ट आहे. ओके, अँड इट इज दॅट इज रिलेटेड ओनली अबाउट द लायब्ररी फंक्शन. Okay, so there are two types of functions we have seen. There are two types of function. सांगेल का कोणी? पण शेतीचं तो मला कुठं वाटतं माहिती आहे? कोणत्या प्रकारे गॅस नाही पेट्रोल नाही जाऊ संपलं कुठे शेतात संपलं. Library function and user defined function. लायब्ररी फंक्शन आणि युजर डिफाइन्ड फंक्शन स्टॉप देत नाही बघ सगळ्याला स्टॉप देते बरोबर नाही. So library function means what? The functions which are predefined, की ज्यांची डेफिनेशन ही ऑलरेडी डिफाइन करून ठेवलेली आहे कुठे लायब्ररी मध्ये. आणि युजर डिफाइन्ड फंक्शन म्हणजे की ज्याची डेफिनेशन युजरला लिहावी लागते. ओके, तर त्याच्यामध्ये आपण लायब्ररी फंक्शन बघत आहोत. And in that library function we have seen examples like printf, scanf, clrscr, getch, all these are the library function. And main is user defined function. ओके, मला जर माझ्या प्रोग्राम मध्ये printf, scanf जर वापरायचा असेल तर मला stdio.h हेडर फाइल इन्क्लूड करणं मस्ट आहे. जर माझ्या प्रोग्रामिंग मध्ये मला clrscr, getch हे दोन फंक्शन जर वापरायचं असेल तर मला conio.h console input output header file include करणं मस्ट आहे. ओके, in similar way in last example if I want to use the sqrt function or now we are learning the power function then I should have to include math.h. ओके, math.h हेडर फाइल मला इन्क्लूड करणं मस्ट आहे. ओके, नाउ वी सी आता पॉवर फंक्शन म्हणजे काय. सी, इथे पॉवर मी लिहिलेलं आहे. जस्ट राईट क्लिक, त्याला राईट क्लिक करा, लगेच तुमच्या समोर काय येईल त्याची इन्फॉर्मेशन येईल. सो math.h हेडर फाइल आपल्याला लिहावी लागतात. ओके, आणि आता याच्यामध्ये बघा काय असणार आहे. पॉवर फंक्शनचा यूज काय आहे? बेस आणि एक्सपोनंट काढण्यासाठी आपण काय करतो? पॉवर फंक्शनचा वापर करतो. याचा बेस एक्झाम्पल तुम्हाला दिलेलाच असतो. ओके, तर आता याचा वापर कसा करायचा आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूया. show the use of
power function. So first include stdio.h, next conio.h, next math.h, void main. ओके, आता इथे आपल्याला यूज करायचं आहे फ्लोट, बेस आणि एक्सपोनंट. हे दोन आपल्याला लागतात. आता काय असतं तुम्हाला माहित असेल, 3 raised to, फॉर एक्झाम्पल आपण काल बघत होतो व्हॉट इज बेस अँड एक्सपोनंट. मॅथेमॅटिक्स मध्ये तुम्हाला पाहिजे असेल 3 raised to 4, 3 raised to 4 हे जर आपल्याला काढायचं असेल, ओके, सो बेस हियर 3 and exponent is here 4. It means that we are going to multiply 3 for 3 times. Okay, and that is the result. काय ते result? Base 3 and exponent 4. So multiplication of 3 for 4 times. So what is the result? Yes, please. बोला लवकर. 72. 72. Find out करा. 81. So 81 should be answer. Okay. 3 into 3. Okay, 9. Next 9 into 3, 27. 23 into 3, 81. In that way. Okay. तर बघूयात आपण. So first I will display the message on the screen. Enter base. Okay, scanf. %f ampersand base, printf, enter exponent. Scanf %f, now ampersand exp. So base and exponent were accepted from the user. Now display result is %f. Here POW पहिल्यांदा बेस द्यायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला एक्सपोनंट द्यायचा आहे. Get ch. So that is the example of use of power function. बघूयात आपण वर्किंग मध्ये येईल का. Base 3, exponent 4. So you can see the result is 81. Right? Is that clear? Yes. Okay. Yes, sir. Yes, sir. So forward this on your group. So आतापर्यंत आपण जे पाहिलं all of about the library function. Okay, now we'll see user defined function. Okay, same user defined function means that the function which is defined by the user, that is called user defined function.
फंक्शन मध्ये बघितलं की लायब्ररी फंक्शन सम लायब्ररी फंक्शन ऍक्सेप्टिंग द आर्ग्युमेंट ऍक्सेप्ट करतात बट डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. एक्झाम्पल आपण काय बघितलं, स्कॅनर बघितलं, प्रिंटर बघितलं, इट ऍक्सेप्ट द पॅरामीटर्स बट डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. एसक्यूआरटी फंक्शन आपण function with argument and no return value. हा पहिला प्रकार. दुसरा argument function with no argument but return a value. हा दुसरा प्रकार की फंक्शन विथ आर्ग्युमेंट आहे तर आपण विथ नो आर्ग्युमेंट आपण जर आर्ग्युमेंट देत नाहीये पण तो व्हॅल्यू रिटर्न करतोय. तिसरा प्रकार फंक्शन विथ आर्ग्युमेंट and with return a value. हा तिसरा प्रकार. चौथा प्रकार फंक्शन with no argument no return value, function with no argument but return value, function with argument and with return value, and last one function with argument and with argument but no return value, that is the second. Function with argument and with return value, function with argument with no argument and return a value. असे टोटल फंक्शनचे 4 प्रकार येतात. ओके, तर प्रत्येक प्रकार आपल्याला विथ एक्झाम्पल स्टडी करायचे आहे. ओके, सो वी स्टार्ट फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू. ओके, प्रोग्राम फॉर सिंपल आपण बघूयात. ऍडिशन ऑफ 2 numbers. कुठला कन्स्ट्रक्ट वापरायचा आपल्याला? फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू. या प्रकारामध्ये आपल्याला तो बघायचा आहे. ओके, सी नाउ ऍक्च्युअल पॉइंट इज हियर. इफ वी आर गोइंग टू यूज द फंक्शन इन आवर प्रोग्राम, user defined a function in our program, then we should have to follow 3 steps. 3 स्टेप आपल्याला फॉलो करायला लागतात. पहिला स्टेप आहे फंक्शन डिक्लेरेशन. ओके, जसं आपण व्हेरिएबल जो आहे तो यूज करण्याच्या अगोदर पहिल्यांदा त्याला आपण डिक्लेअर करतो and then we use the variables. Okay, the same rule is going to be applied for the function also. Before going to use any function, we should have to declare the function. Okay, यालाच दुसरं नाव आहे फंक्शन प्रोटोटाइप. याचंच दुसरं नाव आहे फंक्शन प्रोटोटाइप. सेकंड, फंक्शन कॉल. त्या फंक्शनला आपल्याला कॉल द्यावा लागेल. ओके, आपण लायब्ररी फंक्शन जर वापरत असेल
तर लायब्ररी फंक्शनला फक्त एकच स्टेप लागते, तर तो म्हणजे फंक्शन कॉल. ओके, कीप इन माइंड, लक्षात ठेवा, जर आपल्याला लायब्ररी फंक्शन जर आपण वापरत असेल आपल्या प्रोग्राम मध्ये, तर आपण फंक्शनच्या 3 स्टेप पैकी एक स्टेप फक्त वापरतो आणि तो म्हणजे फंक्शन कॉल. ओके, म्हणजे आता CLSR फंक्शन जर मला वापरायचं असेल तर मी डायरेक्टली लिहितो या ठिकाणी CLSR प्रोग्राम मध्ये, याला मी डिक्लेअर करत नाही किंवा डायरेक्टली आय कॉल द फंक्शन. सो in the library function there is only one step to call that function, and last one, function definition. त्या फंक्शनची डेफिनेशन आपल्याला लिहावी लागते. ओके, CLSR फंक्शनची आपण डेफिनेशन लिहित नाही. स्क्रीन कसं क्लिअर करायचं याचं जे कोडिंग आहे ते कोडिंग ऑलरेडी लायब्ररी मध्ये लिहिलेलं आहे. ओके, सो पण जर आपल्याला युजर डिफाइंड फंक्शन जर वापरायचं असेल आपल्या प्रोग्राम मध्ये, तर आपल्याला हे 3 स्टेप फॉलो करावे लागतात. ओके, सो विल सी. तेच मी देतोय ना, कमेंट टाकतोय. ओके, आता फर्स्ट काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा हेडर फाईल लिहून घ्या. include stdio.h. next include corner.h, void main, open curly brace, close curly brace. ओके, आता इथं आपला ऍक्च्युअली प्रोग्राम चालू होणार आहे. काय करायचं आहे, पहिला स्टेप फंक्शन घ्यायचं असेल तर फंक्शन डिक्लेरेशन. ओके, पहिल्यांदा फंक्शनचं नाव. ओके, वी हॅव सीन डेफिनेशन, फंक्शन इज अ नेम्ड. प्रत्येक फंक्शनला काही ना काही नाव असतं. ओके, सो आता इथं आपल्याला फंक्शनचं नाव डिक्लेअर करायचं आहे. ओके, सुटेबल नाव द्यायचं. आता ऍडिशन ऑफ 2 नंबर आहे, तर सुटेबल नाव कोणतं आहे, ऍड. हे त्या फंक्शनचं नाव असायला पाहिजे. ओके, अँड व्हेन you are going to declare the name for the function, you should have to follow all the rules of variable declaration. व्हेरिएबल डिक्लेरेशन साठी आपण जे रूल स्टडी केलं होतं ते सगळे रूल्स इथं आपल्याला अप्लाय करावे लागणार. म्हणजे कोणकोणते रूल्स, फंक्शन नेम स्टार्ट विथ अल्फाबेट, व्हाईट स्पेस नॉट अलाउड, कीवर्ड्स नॉट अलाउड, स्पेशल सिम्बॉल्स नॉट अलाउड, एक्सक्लुडिंग अंडरस्कोर. जेवढे काही रूल्स आपण बघितले ते सगळे रूल्स आपल्याला अप्लाय करावे लागतात. सुटेबल नेम फॉर दिस दॅट प्रोग्राम इज ऍड. ओके, अँड ओपन क्लोज ब्रॅकेट. ओपन क्लोज ब्रॅकेट आपण देतोय बिकॉज इट्स अ फंक्शन. ओके, हे झालं आपल्या फंक्शनचं नाव. ओके, पहिला प्रकार आहे, कुठला प्रकार आहे, फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट. नो आर्ग्युमेंट, पण या ठिकाणी ओपन क्लोज ब्रॅकेट मध्ये आपण काही पण लिहिणार नाही. का लिहिणार नाही, बिकॉज इट्स अ नो आर्ग्युमेंट. आणि इथे सेकंड मध्ये असेल नो रिटर्न व्हॅल्यू, म्हणजे ऍड फंक्शन कोणताही व्हॅल्यू रिटर्न करत नाही, तर इथं आपल्याला व्हॉइड असं लिहावं लागेल. आता व्हॉइडचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो की ऍड फंक्शन डज नॉट रिटर्निंग एनी व्हॅल्यू, तो कुठलाही फंक्शन देत नाहीये. तर पहिल्या प्रकारात पहिला स्टेप झाला, ज्याला आपण काय म्हणणार आहोत, फंक्शन डिक्लेरेशन, किंवा दुसरं एक नाव आहे फंक्शन प्रोटोटाइप. ठीक आहे, नेक्स्ट क्लिअर द स्क्रीन. स्क्रीन क्लिअर करून घ्या. पुढे आता या फंक्शनला काय करायचंय, कॉल पास करायचा आहे, ऍड. ओके, या फंक्शनला काय झालं, सेकंड स्टेप आपण बघितलं. सेकंड स्टेप फंक्शन कॉल. हे फंक्शन आपण कॉल केलं. that is called a function call, second step. Okay,
गेट CH. ओके, दोन स्टेप आपण पाहिलं, फंक्शन डिक्लेअर केला आणि फंक्शनला कॉल दिला. नाव द थर्ड स्टेप, दॅट इज फंक्शन डेफिनेशन. So that function definition we should have to write outside the main function. Outside the main function. कुठले आपण या ठिकाणी तिथं कसं येणार, जे आपण डिक्लेरेशन मध्ये घेतलेलं आहे तेच तुम्हाला घ्यावं लागणार आहे. सो void add open close bracket. ओके, and here आता इथं आपला पूर्ण प्रोग्राम addition of two number. ओके, integer a equals to 10, b is equals to 20. Okay, printf addition is %d, that is comma a plus b. बटाटा आहे अजून. Okay, that is our function definition. फंक्शन डेफिनेशन आपण बघतोय पहिला प्रकार कोणाचा, फंक्शनचा, युजर डिफाइन्ड फंक्शनचा पहिला प्रकार काय नाही. पहिल्या प्रकारचं फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू, की फंक्शन कुठलाही आर्ग्युमेंट घेत नाही आणि काही देत नाही. ओके, काही घेत पण नाही, काही देत पण नाही, तर त्याला म्हणायचं पहिला प्रकार युजर डिफाइन्ड फंक्शनचा. ओके, तर फंक्शन जर आपल्याला वापरायचं असेल तर 3 स्टेप आपल्याला फॉलो करावं लागतात. पहिल्यांदा फंक्शन डिक्लेअर करावं लागतो, फंक्शनला कॉल द्यावं लागतं आणि फंक्शनची डेफिनेशन आपल्याला लिहावी लागते. ओके, आणि सिंपल प्रोग्राम आपण बघतोय ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. ठीक आहे, कंपाइल द प्रोग्राम हियर, सेव्ह द प्रोग्राम फर्स्ट and compile. 0 warning, 0 errors. Run the program. So now you can see addition is 30. काय घेतले आपण, 2 numbers घेतले, a10 b20. So we'll get here a plus b addition 30. So is that clear? Any doubt? Yes. काय डाऊट आहे का? ठीक आहे, तर हा प्रोग्राम मी तुम्हाला ग्रुपवर फॉरवर्ड करतोय. डू द प्रॅक्टिस. ठीक है, so we'll see. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये बघा काय करावं लागेल आपल्या ठिकाणी. सर्कल is %f, comma, directly write the formula here, 3.14 into r into आपण अशा पद्धतीने डायरेक्टली फॉर्म्युला सुद्धा लिहू शकतो. ओके, कंपाइल द प्रोग्राम, रन द प्रोग्राम. एंटर रेडियस 2.3 and area of circle is 16.61. ओके, शेवटचे 2 डिजिट आपल्याला दाखवायचे फक्त. सो 0.2. Control F9. 2.3. Area of circle is 16.61. ओके, सिंपल. पुन्हा
एरिया ऑफ सर्कल आपण ऍक्च्युअली सिंपल प्रोग्राम पाहिलेला आहे एरिया ऑफ सर्कलचा, तर तो आपण युजिंग फंक्शन आपण करत आहोत. ओके, फंक्शनचा पहिला प्रकार फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू. ओके, तर आता याच्यामध्ये आपण पाहिलं की पहिला फंक्शन डिक्लेअर केला. डिक्लेअर करत असताना एरिया ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट ब्लँक ठेवलेला आहे, कारण नो आर्ग्युमेंट्स, बिकॉज फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट्स अँड void, इट मीन्स दॅट नो रिटर्न व्हॅल्यू. सो फंक्शन डिक्लेअर केला, यालाच म्हणतात फंक्शन प्रोटोटाइप. नंतर स्क्रीन क्लिअर केली आपण. नेक्स्ट we clear the screen, then we call the function area. Okay, त्याच्यानंतर it execute the statements and return back to the calling function. आता फंक्शन कशा पद्धतीने वर्कआउट होतो हे थोडंसं आपण करून बघूयात स्टेप बाय स्टेप. सो प्रेस F7 फ्रॉम द कीबोर्ड. पहिल्यांदा स्क्रीन क्लिअर झालेली आहे. फंक्शनला कॉल दिलेला आहे. आता फंक्शनला कॉल दिल्यानंतर कंट्रोल डायरेक्टली ट्रान्सफर टू द एक्झिक्युशन ऑफ द फंक्शन. बघा, ओके, so it start the execution line by line. So first it will accept the radius. Okay, suppose 2.5. Again press F7, close curly brace. Okay, शेवटचा स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर कंट्रोल पुढे ट्रान्सफर झाला जिथून आपण कॉल दिला होता तिथे. एरिया जिथे आपण कॉल दिला लगेच तो पुढच्या लाईन वर गेलेला आहे. So we'll get the result. Okay, in that way, program is going to execute. Is that clear? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. I forward this on your group. ठीक आहे, पुढे आता प्रोग्राम फॉर अगेन addition of two numbers. हा प्रोग्राम जर पुन्हा करायचा आहे, but here we are going to see the concept second, function with argument. Function with argument and no return value. Function with argument and no return value. तर बघा इथे आपल्याला पहिला स्टेप फंक्शन विथ आर्ग्युमेंट असं आपण म्हणतोय अँड नो रिटर्न व्हॅल्यू. सो void means no return value. add name of the function with argument म्हणजे इथे आपल्याला आर्ग्युमेंट पाठवायचे आहेत. Okay, keep in mind when we are going to passing the argument to the function, then we have to know about how many arguments we are passing and the data type of that argument. हे आपल्याला माहिती असायला महत्त्वाचं आहे. ओके, आता ऍडिशन ऑफ टू नंबर साठी आपल्याला दोन नंबर पाठवायचे आहेत आणि दोन्ही नंबर सुद्धा काय असणार आहे तर इंटिजर असणार आहे. सो आय राईट हियर इन ब्रॅकेट int, int 2 टाइम्स. आता याच्यावर आपल्याला समजेल की फंक्शन विथ आर्ग्युमेंट means two integers, two arguments add function going to accept. Why it is two? दोनच का बदलले आणि दोन्ही इंटिजर्स का लागणार आहेत? Because we know addition of two numbers we require only two numbers.
Okay, that's why I write here integer. Suppose I want addition for 3 numbers, then I write here integer one more. Okay, so integer यालाच काय म्हणणार आपण फंक्शन डिक्लेरेशन. पहिला फंक्शन आपण डिक्लेअर केलं. ओके, नाउ आता पुढे काय करायचं आहे. सो नेक्स्ट वी आर गोइंग टू पासिंग 2 values to that function. How to pass? Add 10, 20. हे 2 व्हॅल्यू आपण पाठवत आहोत. ओके, याला काय म्हणायचं फंक्शन कॉल. ओके, दूसरा स्टेप फाइनली गेट ch. Okay, and outside the main function add here integer x comma integer y. So directly printf here addition is %d comma x plus y. See here, that is the third step called function definition. पहिला function declaration, function call, function definition. Okay, so here at the time of function calling, value 10 is going to be copied into the x variable. Value 20 is going to be copied into the variable y. Okay, and it will display the addition, that is the x plus y 30. Okay, Alt F9, Control F9. So addition is 30 with the second type of user defined function. Function with argument. ते आपण 2 आर्ग्युमेंट दिलेले आहेत and no return value. हा फंक्शन कुठलाही व्हॅल्यू रिटर्न करत नाही. So keep in mind, when we are going to declare the function should be terminated with a semicolon. Okay, when we call the function, but when we are going to define the function, okay, we should not write the semicolon. इथं आपण सेमिकोलॉन दिलेलं नाहीये, हे असा तरी मिस्टेक करायची नाही. ओके, सेमिकोलॉन कुठे लागतो? फक्त डिक्लेअर करताना सेमिकोलॉन लागतो आणि फंक्शन कॉल करताना सेमिकोलॉन लागतो. डिफाइन करताना सेमिकोलॉन लागत नाही. सो हियर काय होतं? सी इन द एक्झिक्युशन व्हेन वी कॉल द फंक्शन add function, इथे व्हॅल्यू 10 that is the actual value of main function. मेन फंक्शन ची ऍक्च्युअल व्हॅल्यू 10 आहे. ती कुठे जाणार आहे? x मध्ये. 20 व्हॅल्यू कुठे जाणार आहे? y मध्ये. ओके, सो इन दॅट वे व्हॅल्यू 10 assigned to the x, value 20 assigned to the y. Okay, so here x and y are called formal parameters. काय म्हटलं जातं? x and y are parameters. हे कोण आहेत? फॉर्मल पॅरामीटर्स. ओके, आणि तेच इथं जर मी डायरेक्टली इंटिजर a इज इक्वल्स टू 10 आणि b इज इक्वल्स टू 20 जर घेतलं तर काय होईल? या ठिकाणी आय एम पासिंग a and b टू द फंक्शन a, b असे पाठवू शकतो. आता या ठिकाणी a आणि b कोण झाले? these are the actual parameter. A and B are actual parameters. Okay, and x and y are called formal parameters. In the execution, output is the same, 30. Value of A assigned to the x, value of B assigned to the y. A and B are called actual parameters and x and y are called फॉर्मल पॅरामीटर्स. फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी आपण x आणि y चा वापर करतो, पण ऍक्च्युअल कोण आहे? ऍक्च्युअली a आणि b च आहे. सो दॅट इज द प्रोग्राम. ओके,
Okay, in next lecture we will continue. Time is going to over. Video mode on करा and do the practice. प्रॅक्टिस करा. कन्सेप्ट थोडा डिफिकल्ट आहे, पण एकदा प्रॅक्टिस झाली तुम्ही स्वतःहून करू शकता. ठीक आहे, ओके.